अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू भाग 4 गट क्रमांक 75 मधून गेल्या सुमारे 50 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या शासकीय रस्त्यांचे स्थलांतरण करून तेथील श्री बालाजी स्टोन मेटल या खाजगी कंपनीच्या मालकीतील शेतातून नवा रस्ता देण्याचा प्रस्ताव पुढे आल्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत। बालाजी स्टोन मेटल व त्यांचे भागीदार इन्फिनिटी मायनिंग तर्फे यूडी CPRच्या क्लॉज 3.11 नुसार शासकीय 3.15 मीटर 5 आणि रस्ता विस्तारून 6 मीटर करत स्थलांतरित करण्याचा अर्ज उपविभागीय अधिकारी अकोला यांना सादर करण्यात आलाय। नोटीस देत सर्व शेतकऱ्यांना हजर राहण्याचे आदेश। या प्रकरणात शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावून 17 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत। याआधी 1 जुलै 2025 रोजी तहसीलदार अकोला यांनी जाहीरनामा काढत शेतकऱ्यांकडून हरकती मागवल्या होत्या। त्यावेळी 50 ते 60 शेतकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवून जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांना प्रतिलिपी पाठवली होती। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारी रस्त्यांना आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या पिकांचं नियाण करतो। खासगी मालकांना दिलेला रस्ता भविष्यात बंद केला तर आमचा उदरनिर्वाह धोक्यात येईल। नापिकीमुळे आम्ही आधीच त्रस्त आहोत। अशा स्थितीत हा रस्ता बंद झाला तर आत्महत्येशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही। 17 नोव्हेंबर रोजी शेतीची कामं असल्याने कमी शेतकरी उपस्थित राहिले। त्यांनी आपली बाजू मांडताना खासगी रस्त्याने ये-जा करणं कठीण आणि धोकादायक असल्याचं सांगितलंय। त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर 2025 रोजी ठेवली आहे। कोणत्याही प्रकारे सार्वजनिक मार्ग खासगी मार्गात बदलू नये, शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला धक्का पोहोचणार नाही असा न्याय निर्णय घ्यावा। शासकीय रस्ता बंद करून पावसाचं पाणी आमच्या शेतात साचेल आणि पिकाची हानी झाली तर त्यासाठी थेट जबाबदारी प्रशासन आणि संबंधित कंपनीवर राहील। शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही मुळेच सहन करणार नाही। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले। जय श्री बालाजी स्टोन मेटल तर्फे उपविभागीय अधिकारी यांना रस्ता वाढीवकरिता अर्ज केलेला आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे, माझी इथं 9 एकर शेती आहे बालाजी केशरच्या बाजूला। तर इथं समजा माझ्या आजोबापासून रस्ता पडलेला आहे। मी या रस्त्यानं जोपासून शेती करत आहे तोपासून माझे वडील बी शेती करत होते। या रस्त्यानंच जाणं येणं करत होते। हां, नवीन रस्ता तुम्हाला दिला तर त्यात काय अडचण आहे? नवीन रस्ता जो आहे तो त्यांच्या स्वतःचा खाजगी रस्ता होणार आहे। त्याच्या आज नाही, समजा आता तरी ते कबूल जरी झाले तर पुढच्या वेळेला त्यांनी रस्ता माल न्यायासाठी जर अडवलं तर मग त्याचा जिम्मेदार कोण राहणार आहे? ही हात जोडून विनंती सरांना की आमचा जो जुना रस्ता आहे हाच ठेवण्यात यावा। याच्यासाठी हात जोडून विनंती करतो साहेबांना। जय श्री बालाजी स्टोन मेटल तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रस्ता वाढीवकरिता अर्ज केला आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे की तिकडून सकाळ त्याचं सामनेवाल्याचाच मालकीचा रस्ता राहणार आहे। ह्याच रस्ता तोडल्यावर त्यानं तर उद्या जर त्या सामनेवाल्यानं बंद केलं तर आम्ही कुठून जावं? मग आमचा माल कुठून आणा? हा किती वर्ष अगोदर जुना रस्ता? ह्या रस्ता आहे कमीत कमी पूर्वीचा रस्ता आहे, तो आजचाच नाही आहे। तुमची शेती इथं किती वर्षापासून आहे? आपली शेती आहे तर तुझी समजा 20 वर्षापासून, समजा 20 वर्षापासून तुम्ही या रस्त्यानं ये-जा करता? 20 वर्षापासून शेती आहे त्या इकडे। त्याची अगोदर जाणार होतो मी, 10 वर्षापासून होतो तेव्हापासून त्या रस्त्यानं चालू आहो मी। नवीन रस्ता दिला तुम्हाला तर त्यात काय अडचण आहे? अडचण म्हटलं म्हणजे सकाळी त्या सामनेवाल्यानं आणखी ओढवला नाही जाऊ दिलं तर आम्ही माल कुठून न्यायचा असं म्हणणं आहे। हात जोडी विनंती, आमचा रस्ता आम्हाला पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.